जर मी तुम्हाला सांगितलं की काही गृहिणी कमी काम करत नाहीत पण कमी थकतात, तर कारण त्यांच्याकडे काही सिक्रेट ट्रिक्स नसतात, फक्त काही स्मार्ट सवयी असतात. अशा सवयी ज्या त्यांचा वेळ वाचवतात, त्यांची एनर्जी वाचवतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनाची धावपळ कमी होते. आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या मला वाटतं प्रत्येक गृहिणीला माहीत असायला हव्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकदा तयारी करायची आणि त्याचा दोनदा फायदा घ्यायचा. घरकाम सोपं करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी सगळं काम नव्याने सुरू न करणं. म्हणजे जेव्हा मला वाटणाची भाजी करायची असते तेव्हा मी नेहमीच एका वेळी 2 वेळेला पुरेल एवढं वाटण बनवते. म्हणजे मग त्यातलं अर्धं वाटण त्या दिवशी वापरते आणि उरलेलं दुसऱ्या किंवा मग तिसऱ्या दिवशी वापरते. याचा एक मोठा फायदा म्हणजे दरवेळी कांदा, खोबरं, मसाले पुन्हा काढून भाजण्याची किंवा वाटण्याची गरज पडत नाही. आणि दुसरं म्हणजे खूप दिवस साठवून ठेवून मग ते वापरले असंही होत नाही. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो. आणि विशेषतः सकाळच्या घाईमध्ये जेव्हा हे आपलं वाटण रेडी असतं ना, तेव्हा ही सवय खूप उपयोगी पडते. तसंच काही गोष्टी जर का आपण आधीच तयार करून ठेवल्या की मग आपला स्वयंपाकाचा वेळ वाचतो. जसं की शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवणं, भाजलेले चणे, खोबऱ्याची पावडर, तिळाची पावडर, धने किंवा बाजरी इतर मसाले एकत्र कोरडं वाटण तयार करून ठेवलं की मग आपण जेव्हा भाजी बनवायची असते त्यावेळी झटपट भाजी करू शकतो. म्हणजे कधी जर कंटाळा आला असेल किंवा तब्येत ठीक नसेल, खूप काम असेल, तर हे जे वाटण आपण तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे पावडर स्वरूपात, तर हे वापरून आपण पटकन चविष्ट भाजी बनवू शकते किंवा आमटी बनवू शकतो. त्यामुळे बाहेरून जेवण मागवण्याची गरज पडत नाही. कधी कधी लसूण सोलून ठेवणं, आलं धुवून ठेवणं, कोथिंबीर साफ करून ठेवणं, भाज्या स्वच्छ करून ठेवणं, मटार सोलून ठेवणं, हे सगळं आठवड्याच्या सुरुवातीला करून ठेवलं की मग आपल्याला पुढचे 2-4 दिवस तरी पटकन स्वयंपाक करायला मदत होते. कारण स्वयंपाक करताना सगळ्यात थकवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या अगोदरची तयारी असते. म्हणूनच हा नियम ना खूप सोपा आहे. एकदा थोडीशी जास्तीची तयारी करायची आणि पुढचे 2 ते 4 दिवस स्वतःचा वेळ आणि एनर्जी वाचवायची. या सवयीमुळे काम कमी होत नाही पण काम हलकं नक्की वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कपडे बाहेर इस्त्रीला देतो किंवा घरी इस्त्री करतो, तर 1-2 फक्त दिवसाचे कपडे इस्त्रीला देण्यापेक्षा किंवा 1-2 ड्रेस करून ठेवण्यापेक्षा ना पूर्ण आठवडाभराचे एकदम करून ठेवायचे. म्हणजे मग परत आपल्याला आठवडाभर ते काम करावं लागणार नाही. तसंच रात्रीचे वॉटर बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवल्या की सकाळी त्या काढून लगेच आपल्याला मुलांना बॅगमध्ये ठेवता येतात. स्कूल बॅग रात्री भरून ठेवली किंवा युनिफॉर्म जागेवरती व्यवस्थित रेडी करून ठेवला की सकाळी आपली घाई होत नाही. आपण सगळ्या कामात मेहनत करतोच, पण प्रत्येक वेळी शून्यातून सुरुवात जर केली तर थकवा जास्त येतो. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे थोडी तयारी आधीच करून ठेवली तर मग आपलं पुढचं काम हलकं वाटतं. आणि मला वाटतं स्मार्ट होममेकिंग म्हणजे काम टाळणं नाही आहे, तर उद्याच्या स्वतःसाठी आज थोडीशी मदत करून ठेवणं. आणखीन एक स्मार्ट सवय म्हणजे ना, जेव्हा आपण घरात एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात असतो तेव्हा रिकाम्या हाताने जायचं नाही. म्हणजे जर का तुम्ही हॉलमधून किचनमध्ये जात असाल आणि टेबलवर पाण्याचा ग्लास किंवा एखादी प्लेट किंवा एखादी किचनची वस्तू पडलेली असेल तर ती लगेच सोबत घेऊन जायची. म्हणजे नंतर त्यासाठी परत फेरी मारावं लागणार नाही. किंवा एखादं काम जर 2 मिनिटात होत असेल तर ते लगेच करायचं. म्हणजे जसं समजा चहा गॅसवर ठेवला आहे तर चहा उकळेपर्यंत पटकन जाळीमधले भांडे लावून घ्यायचे किंवा मग बेड नीट करायचं. नंतर करते असं जेव्हा आपण म्हटलं ना की मग त्या छोट्या छोट्या कामांचा ढीग साचतो. आणखीन एक सवय म्हणजे प्रत्येक वस्तूची फिक्स जागा ठेवायची. म्हणजे चावी ठेवण्याची जागा, रिमोट ठेवण्याची जागा, चार्जर ठेवण्याची जागा किंवा कैची ठेवण्याची, औषधं ठेवण्याची, मुलांचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ठेवण्याची, मुलांचे बुक्स ठेवण्याची, या सगळ्या वस्तूंची जागा आहेत ना फिक्स ठेवायच्या. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ती वस्तू हवी असते त्यावेळी ती शोधण्यात आपली एनर्जी आणि वेळ फुकट जात नाही आणि आपली चिडचिडसुद्धा कमी होते. मोबाईल वापरताना एक छोटीशी सवय लावू शकता. म्हणजे रील्स पाहताना किंवा व्हिडिओज बघताना आपण भाजी निवडणं, लसूण सोलणं किंवा कपडे घडी करणं असं काम करू शकतो. त्यामुळे आपलं मन पण रिफ्रेश होतं आणि कामही पूर्ण होतं. आणखीन एक सवय म्हणजे आठवड्यात 1 दिवस नो पेंडिंग वर्क डे ठेवायचा. त्या दिवशी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पुढे ढकलत चाललेलो आहे, जी कामं आपली पेंडिंग आहेत, ती सगळी एका दिवशी पूर्ण करून घ्यायची.
आपण अनेकदा विचार करतो की घरकाम खूप जास्त आहे म्हणून आपण थकून जातो. पण खरं सांगायचं झालं तर काही वेळा काम जास्त नसतं, आपण ते करण्याची पद्धत जास्त वेळखाऊ असते. म्हणून मला असं वाटतं घरात छोटे छोटे टूल्स असले पाहिजे, कारण त्यामुळे आपला वेळ आणि आपली एनर्जी दोन्ही वाचतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल चॉपर, कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्या ज्या चिरायला दररोज 10-15 मिनटं सहज जातात. पण जर का आपल्याकडे चॉपर असेल तर आपण ते पटकन काही मिनटातच कट करू शकतो. आणि विशेषतः जेव्हा आपल्याला पावभाजी बनवायची असते किंवा मग जास्त प्रमाणात भाज्यांची कटिंग करायची असते, कोशिंबीर बनवायची असते, अशावेळी हे छोटेसे टूल्स आपली खूप हेल्प करतात. त्याचप्रमाणे हॉट वॉटर केटल, म्हणजे अनेक घरांमध्ये सकाळी सकाळी चहा, कॉफी, गरम पाणी किंवा कधीकधी आपल्याला नूडल्स बनवायचं असतं, यासाठी सुद्धा वारंवार पाणी गरम करावं लागतं. मग प्रत्येक वेळी गॅस लावून त्याच्यावरती पातेल्यात पाणी गरम करण्यापेक्षा ना केटल वापरली की आपला वेळ पण वाचतो आणि काम पण पटकन होतं. क्लिनिंगसाठी सुद्धा आपण वेगळे वेगळे टूल्स यूज करू शकतो. म्हणजे मायक्रोफायबर क्लॉथ्स जे आहेत त्याच्याने पटकन स्वच्छता होते. साध्या फडक्यापेक्षा ना ते धूळ पटकन खेचतं आणि काच, फ्रीज किंवा फर्निचर साफ करताना ते खूप चांगलं काम करतं. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला ते साफ पण करावं लागत नाही. तसंच आता स्प्रे मॉप किंवा क्लिनिंग मॉप हे सुद्धा भेटतं. म्हणजे अगोदर जेव्हा लादी साफ करायची असते त्यावेळी खूप मोठं काम वाटायचं, पण आता मॉपमुळे ना हे काम खूप सोपं झाले. याशिवाय विंडो क्लीनर, डस्टिंग ब्रश किंवा मग असे छोटे छोटे क्लिनिंग टूल्स आता भरपूर अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे घर स्वच्छ ठेवणं खूप सोपं होतं. आणि मला वाटतं स्मार्ट होम मेकिंग म्हणजे स्वतःला जास्त त्रास देणं नाही आहे. जिथे एखादा छोटासा टूल आपलं काम हलकं करू शकतो तिथे त्याचा वापर करायला हरकत नाही, कारण शेवटी घरकाम न संपणार आहे. पण योग्य टूल जर आपण वापरलं तर आपण कमी थकू शकतो आणि आपला वेळ वाचवू शकतो आणि मग आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांना घरकामाची सवय लावायची. म्हणजे घरातलं प्रत्येक काम आईनेच करायला पाहिजे अशी सवय भरपूर घरांमध्ये नकळत लागते. पण खरं पाहिलं तर हे फक्त एका व्यक्तीचं काम नसतं, ते सगळ्यांचं असतं. त्याच्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांना घ्यायला शिकवायला पाहिजे. याचा अर्थ त्याच्याकडून खूप मोठे कामं करून घ्यायचे असं नाही आहे. त्यांच्या वयानुसार आपण त्यांना काही सवयी लावू शकतो. म्हणजे शाळेतून घरी आल्यावर स्कूल बॅग स्वतःच्या व्यवस्थित जागेवर ठेवणं, दुसऱ्या दिवसासाठीची बॅग रात्री पॅक करून ठेवणं, त्यांचे जे नोटबुक आहेत ते व्यवस्थित अरेंज करून ठेवणं, होमवर्क झाल्यावरती पुस्तकं, पेन्सिल, शार्पनर, इरेझर या वस्तू जागेवर ठेवणं, अशा छोट्या छोट्या सवयी त्यांना आपण आता लावू शकतो. किंवा मग जेवण झाल्यानंतर स्वतःची प्लेट उचलून सिंकमध्ये ठेवणं, पाण्याची बॉटल भरून ठेवणं, शूज योग्य जागेवर ठेवणं, वापरलेली वस्तू परत जागेवर ठेवणं, याच्यासारख्या छोट्या छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला मुलं विसरतात, कंटाळा करतात. कधीकधी आपल्यालाच परत त्यांना ते सांगावं लागतं. आणि खरं सांगायचं तर याचा फायदा फक्त आपल्याला होतो असं नाही आहे, मुलांना पण अधिक रिस्पॉन्सिबल बनवतो आपण हे सगळं शिकून. त्यांना स्वतःची कामं करण्याची सवय लागते आणि मग जेव्हा ते मोठे होतील त्यांना ही सवय खूप उपयोगी पडेल. मला वाटतं या सगळ्या सवयींमुळे ना आपल्या घरकामाचा भार थोडा कमी होतोच, पण मुलांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. शेवटी घर व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी फक्त आपली नसते, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची असते. त्यामुळे प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली तर घर चालवणं खूप सोपं आणि आनंददायी होतं. आणखीन एक सवय म्हणजे आठवडाभरासाठीची तयारी करून ठेवणं. आपल्यापैकी अनेक लेडीजचा अर्धा वेळ काम करण्यात आणि अर्धा वेळ कधी काय काम करायचं किंवा आता काय करायचं हा विचार करण्यात जास्त जातो. सकाळी उठल्यापासून आज डब्यात काय द्यायचं, भाजी कोणती करायची, कपडे कधी धुवायचे, बाजारातून काय आणायचे, सारख्या एकेने एक गोष्टी डोक्यामध्ये सुरू असतात. म्हणून मग आठवड्याची जर का आपण अगोदरच थोडीशी प्लॅनिंग करून ठेवली तर खूप मोठा फरक पडतो. म्हणजे रविवारीच आपण 15-20 मिनिट काढायचे आणि मग पुढच्या आठवड्याभरामध्ये कोणत्या टिफिनला भाज्या द्यायच्या, आपल्याकडे कोणत्या अवेलेबल आहेत, कोणत्या आपण आणायच्या आहेत, कोणत्या गोष्टी भिजत घालायच्या आहेत, कोणत्या गोष्टींना स्प्राउट्स वगैरे तयार करून त्याच्या आपण भाज्या बनवतो तर ते करायचं आहे, कोणती ग्रोसरी आपल्याकडची संपली आहे ते आणायचं आहे. हे सगळा अंदाज आपण करून ठेवला तर रोजचं जे आपलं डिसिजन घेण्याचा स्ट्रेस असतो तो कमी होतो. आणि अनेकदा आपण याच कामाच्यामुळे थकत नाही, पण या स्ट्रेसमुळे थकतो. त्यामुळे जर का प्रत्येक गोष्टीचा विचार परत परत करायचा नसेल ना तर एक दिवस असं प्लॅनिंग करणं खूप फायद्याचं ठरतं. आणि जेव्हा आधीच बेसिक प्लॅनिंग केलेली असते ना तेव्हा आपला वेळ पण वाया जात नाही.
कारण आपल्या कामांची दिशा ठरलेली असते आणि दिवस पूर्ण ऑर्गनाइज वाटतो. हळूहळू आपलं रुटीन तयार होतं. मग कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं आहे, कोणत्या दिवशी काय बनवायचं आहे, हे सगळं आपल्याला ठरवायला लागत नाही. त्यामुळे आपलं मन शांत राहतं आणि काहीतरी राहिले अशी भावना पण आपल्यामध्ये येत नाही आणि आपला पूर्ण आठवडा स्मूथली जातो. मैत्रिणींनो, आपण नेहमी टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलतो, पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक स्त्रीसाठी टाईम इतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनर्जी मॅनेजमेंट. कारण दिवसाच्या शेवटी जर का आपल्याला थोडासा वेळ मिळाला, तरी जर आपलं शरीर थकलेलं असेल, आपलं मन पूर्ण थकलेलं असेल, तर आपल्याला काहीच करावंसं नाही वाटत. त्यामुळे फक्त वेळ वाचवणं पुरेसं नसतं. आपली एनर्जी कुठे खर्च होते हे पाहणं पण गरजेचं आहे. म्हणून काही स्मार्ट हॅबिट जर आपण स्वतःला लावल्या तर रोजचं काम खूप हलकं वाटू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एकाच एरियामधली सगळी कामं एकत्र करणं. प्रत्येक वेळी एक वस्तू उचलून घरभर फेऱ्या मारत बसण्यापेक्षा ना, एक बास्केट घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू गोळा करायच्या आणि मग जाऊन ज्या त्या वस्तू जागेवर ठेवायच्या. ही गोष्ट दिसायला खूप छोटी वाटते, पण याच्यामुळे आपली एनर्जी भरपूर सेव्ह होते. तसंच किचनमधले काम करताना पण ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या जवळ ठेवायच्या. म्हणजे मसाले किंवा मग साखर, चहाचे डबे हे जवळ असले की आपल्याला वारंवार उठणं बसणं किंवा मग ती वस्तू घेण्यासाठी फेऱ्या मारणं हे करावं लागत नाही आणि मग आपला कामाचा फ्लो पण तुटत नाही. आणखीन एक महत्त्वाची सवय म्हणजे ना, प्रत्येक काम 100% परफेक्ट करण्याचा हट्ट न धरणं. सोशल मीडियावर दिसणारी परफेक्टली अरेंज्ड घरं आणि रिॲलिटी याच्यात खूप फरक असतो. काही दिवस आपल्या घरातल्या काही वस्तू विस्कटलेल्या दिसतील, एखादा कोपरा स्वच्छ करायचा राहिला असेल, पण याच्यामुळे काहीही बिघडत नाही. कारण घर चमकण्यापेक्षा घर सांभाळणारी व्यक्ती आनंदी आणि कमी थकलेली असणं महत्त्वाचं आहे. खरं तर स्मार्ट होम मेकिंग म्हणजे फक्त घर मॅनेज करणं नाही आहे, तर स्वतःची फिजिकल, मेंटल एनर्जी सांभाळणंसुद्धा आहे. जेव्हा आपली एनर्जी वाचते ना, तेव्हा दिवसाच्या शेवटी आपण फक्त काम पूर्ण केलेलं नसतं, तर स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ आणि उत्साह शिल्लक ठेवलेला असतो. कधीकधी आपल्याला वाटते की घरात खूप पसारा आहे म्हणून आपल्याला सतत साफसफाई करावी लागते. पण खरं कारण अनेकदा धूळ किंवा घरातली घाण नसते, घरातलं जास्तीचं सामान असतं. आपण काय करतो, कधीतरी उपयोगी पडतील म्हणून अनेक वस्तू वर्षानुवर्ष साठवून ठेवतो. जुने डब्बे, वापरण्यात न येणारी भांडी, कपडे, खेळणी किंवा घरातल्या डेकोरेशनच्या वस्तू, या सगळ्यामुळे ना घरातलं स्टोरेज भरत जातं. मी असं नाही म्हणत की सगळंच आपण काढून टाकून द्यायला पाहिजे, पण अधूनमधून घरात फेरफटका मारून आपल्याकडे ज्या वस्तू आहेत यातल्या सगळ्या वस्तू खरंच वापरल्या जातात का, हा प्रश्न स्वतःला विचारून जे आपल्याला गरजेचं नाही आहे ते काढून टाकणं महत्त्वाचं आहे. कारण जितक्या वस्तू कमी असतील तितक्या गोष्टी कमी साफ कराव्या लागतील. अनेक वेळा आपण काय करतो, वस्तू हरवली म्हणून नवीन घेतो, पण नंतर परत त्या जुन्या वस्तू सापडतात आणि मग आपल्याकडे ती वस्तू डबल होते. याचं कारण म्हणजे प्रत्येक वस्तूची जागा फिक्स नसणं. म्हणून स्टोरेज करताना एक नियम खूप उपयोगी पडतो की प्रत्येक वस्तूची एक जागा ठरवायची आणि प्रत्येक वस्तू त्या जागेवर व्यवस्थित ठेवायची. फॉर एक्झाम्पल, मेडिसिनसाठी वेगळा बॉक्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्ससाठी वेगळा फोल्डर, चार्जिंग केबलसाठी वेगळं बास्केट, मुलांच्या खेळण्यांसाठी वेगळं, स्कूलच्या वस्तूंसाठी वेगळं. मैत्रिणींनो, घरकाम कधीच संपत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज एक काम पूर्ण झालं तर उद्या लगेच दुसरं तयार असतं. पण प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओझं बनवून घेण्यापेक्षा थोडंसं स्मार्ट प्लॅनिंग आणि काही छोट्या छोट्या सवयी जर आपण लावल्या तर हेच घरकाम खूप सोपं आणि मॅनेजेबल होतं. म्हणून लक्षात ठेवा, एक चांगली गृहिणी ती नसते जी नेहमी घर परफेक्ट दिसेल किंवा जिचं घर नेहमी खूप छान, क्लीन, परफेक्ट असतं. तर ती असते जी घर सांभाळताना स्वतःची एनर्जी, स्वतःचा वेळ आणि स्वतःची मनःशांती याचीसुद्धा काळजी घेते.